महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण शहरात गांजाची खुलेआम विक्री, 1 किलो गांजासह महिलेस अटक। पेण शहरात अंमली पदार्थाची खुलेआम विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत 38 वर्षीय महिलेला तब्बल 1 किलो 298 ग्रॅम गांजासह अटक केली। या घटनेमुळे शहरातील वाढत्या ड्रग्ज नेटवर्कबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरपालिका मैदानाजवळील खाऊ गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अंजली यादव या महिलेला ताब्यात घेतले। झडतीदरम्यान तिच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पेणमध्ये यापूर्वी अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे, मात्र या प्रकरणात एका महिलेचा सहभाग उघड झाल्याने शहरात नव्या चर्चांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे महिलांसह नवतरुण मुलीही या जाळ्यात अडकत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पेण शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच निष्पाप महिला आणि तरुणी चुकीच्या मार्गाला लागू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पेण।